प्रेक्षको, पुढारीच्या या गप्पा लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। पुढारीची ही न्यूज रूम जिथून सगळ्या बातम्या आमचे सगळे सहकारी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि तिथूनच आपण या गप्पांना सुरुवात करतोय। कारण अर्थातच आत्ता जो प्रचार आहे तो सगळा प्रचार तिकडे थंडावलेला आहे। प्रचार तोफा आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर 29 महापालिकांसाठी निवडणूक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष ज्या महापालिकेकडे लागलेलं आहे ती म्हणजे मुंबई महापालिका। त्या महापालिकेमध्ये सुद्धा नेमकी कोणाची सत्ता येणार हा प्रश्न सुद्धा चर्चेत आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जेव्हा उद्या प्रत्यक्षामध्ये सगळे आपण मतदानासाठी जाणार आहोत तेव्हा नेमकं सगळ्यांच्या मनात काय आहे हा सगळा प्रचार सगळ्यांनी आपण बघितलेला आहे। निवडणूक कशी झाली हे सगळं बघितलेलं आहे, टीका टिप्पणी आणि बरंच काही काही जे घडलेलं आहे मागच्या काही दिवसांमध्ये ते सगळं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे। आणि अशामध्ये आता नेमकं चित्र कसं दिसतंय, वातावरण काय, या निवडणुकीविषयीचं एकूण आकलन काय, या सगळ्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत। माझ्यासोबत सगळे माझे वरिष्ठ सहकारी सुद्धा या गप्पांमध्ये आहेत आणि त्यासोबतच सगळ्या न्यूजरूममधले सहकारी सुद्धा आपल्यासोबत गप्पा मारणार आहोत। मी सगळ्यात आधी आमच्या संपादकांकडे येतो। प्रसन्न सर, अर्थात या गप्पांना सुरुवात करत असताना तुमची पहिली कॉमेंट काय वाटते एकूणच, म्हणजे अर्थातच पत्रकार म्हणून जी एक निवडणूक इतक्या वर्षांनी होणारी निवडणूक म्हणून जिच्याकडे पाहिलं जात होतं, जिची एक वेगळी गंमत वेगळी चर्चा होती, ती गंमत खरंच या निवडणुकीमध्ये जाणवली आहे का? गुरु आठवड्याभरापूर्वी हा प्रश्न विचारला असता, आठवडा 10 दिवसापूर्वी, तर मी म्हणाल असतो की गंमत नाही वाटत आहे, कारण अजून वातावरण ज्याला म्हणतात निवडणूक उचलली जाणं तसं वाटत नव्हतं। पण गेल्या आठवड्याभरात ते बेरिंग यायला लागलेलं आहे, वातावरण तापू लागलेलं आहे। नगर परिषदेच्या वेळी जे ऑब्व्हियस असं झालं होतं सगळं वातावरण, त्या तुलनेत मुख्य म्हणजे ठाकरे उतरले। नगर परिषदेच्या वेळी ते उतरले नव्हते, त्यावर त्यांचं कारण होतं की लोकांची निवडणूक आहे, सामान्य माणसांची निवडणूक आहे वगैरे। म्हणजे मग महापालिका निवडणूक नसते का सामान्यांची, किंवा ती नगर म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं त्यावेळी उत्तर दिलं गेलं होतं। पण यावेळी ठाकरे दोघे उतरले, त्याचा इम्पॅक्ट नक्की झालेला आहे वातावरण बदलासाठी। पण त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्याबद्दल आपण नंतर बोलू। मुख्य जे पटकन जाणवणारे चर्चा सुरू करण्यासाठी जे इनपुट्स म्हणून मुद्दे सांगेन। आदित्य अमित ही पिढी निवडणुकीमध्ये हातात घेत नसली तरी सुद्धा चेहरा म्हणून पुढे येते। विकास हा म्हणजे जरा आपण म्हणतो ना एक वर्ड फॉग नावाचा प्रकार असतो की एखाद्या गोष्टीमध्ये कोणते शब्द पंतप्रधानांनी भाषणात कोणते शब्द म्हटले, मला पटकन आठवणारा शब्द म्हणजे विकास, जो सारखा सारखा उल्लेख करण्यात आला। तिसरी गोष्ट बिनविरोध हे या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असेल, बिनविरोध हा शब्द सारखा ऐकायला येत होता। आणि चौथी गोष्ट ती म्हणजे अस्मितेचं राजकारण पुन्हा एकदा बघायला मिळालं। 2017 नंतर निवडणुका होत आहेत काही वर्ष पुढे मागे, तर या दृष्टीने सुद्धा पाहता मुंबईकडे सगळ्यांचं सर्वाधिक लक्ष असेल। आणि या काळामध्ये महानगरं जी बदललेली आहेत गेल्या 8-10 वर्षामध्ये, ते पाहता महाराष्ट्राचा चेहरा मोहरा ठरवणारी आणि शब्दशः खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणूक 2029ची ही पूर्वतयारी बघावी लागेल। रंगीत तालीम अगदी। आता संध्याकाळची 6ची वेळ आहे, त्यामुळे अर्थातच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नम्रताला स्क्रीनवरती पाहण्याची आणि तिच्याकडनं बातम्या ऐकण्याची सवय आहे, त्यामुळे नम्रता इथेच आहे आपल्यासोबत आहे। पण आता ती वेगळ्या भूमिकेत आहे, आता माईकच्या पलीकडे नम्रता आहे म्हणून तिला विचारतो। अगदी सुरुवात की तिची कॉमेंट। गुरु, या निवडणुकीमध्ये एक म्हणजे प्रचाराची जी काही पातळी आपण बघितली, कटुता त्या प्रचारामध्ये दिसली। म्हणजे एकमेकांवरती टीका करताना आपण पातळी सोडतोय का, हे राजकारण्यांनी एकमेकांवरती केलेली टीका किती टोकाची असू शकते ती। आणि प्रसन्नने जसं आता सांगितलं की अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ते बेअरिंग आपल्याला त्या निवडणुकांमधलं दिसायला लागलं। कारण अगदी आमची सुद्धा चर्चा व्हायची बरेचदा की अरे निवडणुकांचा फीलच येत नाहीये, माहोलच येत नाहीये। आणि टीकासुद्धा होत होती, पर्सनल लेवलवरती जाऊन टीका व्हायची किंवा पैशांच्या राजकारणावरनं टीका व्हायची, अस्मितेचे मुद्दे त्यांनी सांगितले, पण ते बेअरिंग येत नव्हतं जे आता शेवटच्या टप्प्यामध्ये यायला लागलेलं आहे। अर्थात त्याचा परिणाम कसा दिसतो, अजून एक दिवस आहे, मतदानाचा दिवस आहे आणि अजून तो सगळा फील जो आहे तो रिझल्टपर्यंत तसाच गरमागरमीचा माहोल राहील आणि आणखीन मुद्दे पुढे आपल्या चर्चेत येतीलच। अगदी। आणि आपण अँकर असल्यामुळे काय होतं की आपल्याबद्दल बोललं जातं, हे लोक तिकडे सूटबूट घालून स्टुडिओमध्ये बसतात, यांना काय निवडणुकीचा फील येणार आहे। म्हणून मी प्रेक्षकांना हे सांगतोय की ही चर्चा फक्त या न्यूजरूम पुरती मर्यादित नाही, आपण थेट जाऊयात फील्डवरती। जे आपले रिपोर्टर आहेत ते सुद्धा आपल्यासोबत लाईव्ह या सगळ्या गप्पांमध्ये आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। माझ्यासोबत मुंबईतनं या क्षणाला पंकज दळवी आहेत, माझे वरिष्ठ सहकारी। पंकज, आम्ही सगळे न्यूजरूममधनं तुम्हाला पाहतोय आणि अर्थातच आपले प्रेक्षकसुद्धा या गप्पांमध्ये तुमचं विश्लेषण ऐकणार आहेत। मला तुम्हाला विचारायचं आहे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अगदी पहिल्या राऊंडमध्ये अशी सगळी चर्चा खूप रंगलेली होती की मुंबईमध्ये निवडणूक आहे असं काही वाटतच नाही आहे, अनेकांना हे वाटत होतं। पण अगदी शेवटाकडे जशी आता ही निवडणूक आली प्रचाराच्या, तशी एक वेगळी रंगत पाहायला मिळाली। तुम्हाला काय वैशिष्ट्य जाणवलं या निवडणुकीचं, पंकज?
गुरुप्रसाद, जे प्रसन्न जोशी सरांनी सांगितलं तीच भूमिका जी आहे किंवा त्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या एक 10-12 दिवसाआधी. म्हणजे जे काही मतांची निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू होती, कोण कुठली जागा कोणाला जाणार, कोण उमेदवारी मिळणार का, लढणार का, जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात किंवा तयारी करायला तयार होत नव्हते, कारण शाश्वती नव्हती. ऐनवेळी एबी फॉर्म दिला जाईल की नाही, या सगळ्या संभ्रमावस्था जी होती ती सुरुवातीला प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसत होती. एखाद्या उमेदवाराने तयारी करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ऐनवेळी त्याला कळलं की त्याला एबी फॉर्म मिळाला नाही, म्हणून उमेदवार उत्साही नव्हते किंवा मनामध्ये एक संभ्रमावस्था होती. अगदी 30 तारखेपर्यंत म्हणजे 29 तारखेची रात्र ही सगळ्या राजकीय पक्षांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. 29 तारखेला रात्री प्रचंड त्यांच्या प्रमुख जी केंद्रस्थानं होती, नंदनवन असेल, त्याच्यानंतर भाजपाची कार्यालय असेल, या ठिकाणी प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची झालेली. जागा वाटपावरनं चर्चा सुरू होत्या, काही ठिकाणी शिंदे आणि भाजपामध्ये चर्चा सुरू होती. कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते, इच्छुक मोठ्या संख्येने होते. तेव्हापासून गुरुप्रसाद थोडासा जो ज्याला म्हणतो वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली. उमेदवारांमध्ये नाराजी, उमेदवारांमध्ये न मिळाल्यामुळे नाराजी, आनंद, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची रिफ्लेक्शन्स हळूहळू दिसायला लागली आणि नंतर हळूहळू निवडणूक येते आहे असं वाटायला लागलं. तोपर्यंत कुठेही वाटत नव्हतं की निवडणूक येते. आपण माध्यमांमध्ये निवडणुकीची तयारी, चर्चा हे सगळं दाखवत होतो, मात्र फील्डवरती तो फ्लेवर, तो एक निवडणुकीचा रंग जो दिसत होता तो दिसत नव्हता, धुरळा उडत नव्हता. मात्र 31 तारखेनंतर निवडणुकीचं वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख हळूहळू संपली, त्याच्यानंतर मागे घेण्याची तारीख संपली आणि अंतिम यादी लागली आणि मुंबई, खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये निवडणुकीची रणधुमाळी दिसून आली. ह्यावेळेला राजकीय पक्षांनी थोडा वेगळ्या प्रचाराचा फॉर्मॅट अगदी वेगळ्या प्रचाराचा सगळा फॉर्मॅट होता, वेगळ्या युती आघाड्या होत्या पंकज, आपण म्हणताय त्याप्रमाणे. आणि अर्थातच त्यामुळे एक वेगळी रंग सुद्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये का होईना पण या सगळ्या निवडणुकीमध्ये आली. आपण या सगळ्या गप्पा मारत असताना माझ्यासोबत नानिवडेकर मॅडम आहेत, कारण अनेक निवडणुका खरं तर त्या अर्थानं मुंबईमधल्या आपण कव्हर केलेल्या आहेत. आणि आत्ता जेव्हा ही निवडणूक आपण पाहतोय, याचं वेगळेपण मुळातच हे आहे की इतक्या वर्षांपासून प्रतीक्षा होती, म्हणजे अधिक काळ लागला आणि त्यानंतर होणारी निवडणूक म्हणून लोकांमध्ये असलेली एक उत्सुकता. आणि आत्ता जेव्हा प्रचार संपलेला आहे, उद्या सगळे मतदान करण्यासाठी जाणार आहेत, तेव्हा काय वाटतंय आत्ताची सगळा प्रचार, निवडणूक, त्यातले मुद्दे हे सगळं बघून जनतेला, ज्यांच्यासाठी ही निवडणूक होते मुळात आपल्या सगळ्यांसाठी, त्यांना त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळाला असं वाटतंय? 8 वर्षांनी होणारी निवडणूक आहे म्हणून खरं तर खूप दिवसांनी होते आहे वगैरे निश्चित वाटतं आहे. पण महाराष्ट्र पूर्णपणे इलेक्शन मोडमध्ये आहे गेल्या 5-6 वर्षांपासून. ती लोकसभा असो, विधानसभा असो, आणि त्याच टाईपनी महानगरपालिका निवडणूकही लढवली गेली. ठाकरे बंधू एकीकडे आणि दुसरीकडे फडणवीस आणि शिंदे, असं प्रेसिडेन्शियल फॉर्मॅटमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच गेलेली दिसली. अशाच प्रकारचे प्रचार होत असतात. मी मुंबईत गेली 20 वर्ष राहते आहे. मी बाहेरची आहे, महाराष्ट्रातली असली तरी बाहेरची आहे. त्यामुळे मी आता मुंबईतल्या प्रश्नांवर बोलायचं का, निवडणुकीवर बोलायचं का वगैरे आहेत माझ्या मनात रायडर्स. पण ठाकरे बंधू गेल्या कित्येक वर्षांपासून, म्हणजे मी मुंबईत येण्याच्या आधीपासून, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी माणसाला जे काय त्याची जखम झाली, मोठी जखम आहे ती मोरारजीभाई देसाईंनी केलेल्या आदेशांमुळे वगैरेची, त्यातनं बाहेरच येत नाही आहेत. कुठेतरी मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक ते सांगतायत, मान्य आहे. निवडणूक मराठीपणावर गेलेली पण आहे. आज मी ज्या गल्ल्यांमधनं फिरून इथे आलेली आहे तिथे मराठी वातावरण जे आधी लपलेलं होतं ते हाईपवर गेलेलं आहे. पण या मराठी माणसाचा विकास कशासाठी? म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जे काय मराठी माणसाला इथे ओळख दिली, तीच ओळख अमित आणि आदित्य ठाकरे नेणार आहेत का? आणि जो काय विकास झालेला आहे मुंबईचा, त्यात काही तो सर्वसमावेशक आहे, गरिबांपर्यंत पोचला आहे वगैरे असं अजिबात मी म्हणणार नाही. पण विकासाचं जे नवीन मॉडेल गेल्या काही दिवसात इथे झालेलं आहे, त्यामुळे भावना आणि विकास अशा पातळीवर ही निवडणूक गेली. आपण सगळे माध्यमकर्मी आहोत, आपलं जगणंच या माध्यमांशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्याला सारखं काय चालू आहे वाटत असतं. माझ्या मते जनतेला माहिती आहे की आपले प्रश्न असे सुटत बिटत नसतात. ते मजा घेतात, ती मजा ते शेवटच्या आठवड्यात घेतात, म्हणून शेवटच्या आठवड्यात निवडणूक तापते. त्यांना माहीत असतं आपल्या जीवनातले प्रश्न हेच आहेत. मुंबई कधीच थांबत नाही. बॉम्बस्फोट झाला तरी प्रेताला वळसा घालून, हळहळ व्यक्त करून मुंबईकर कामाला जातो. त्याच्या आयुष्यात बदल घडण्याचे संकेत इथल्या विकासांनी दिले आहेत.
पण ते मुंबईकराला ते मान्य होत आहेत की त्याला मराठीपणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो आहे, याच्यावर मुंबईची निवडणूक अवलंबून आहे. दुसरं लांबलेलं माझं एक शेवटचं हे करते. महायुतीतल्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी पॉलिटिकल स्पेस आपल्यातच वाटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कुठेतरी पुण्यात अजितदादा भाजपवर आरोप करतायत, अगदी इतक्या टोकाला जाऊन आरोप करतायत की मी भ्रष्टाचारी आहे, मला घेतलं कशाला. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इथल्याही सगळ्यांना माहिती आहे आणि जनतेलाही माहिती आहे की 17ला हे सगळे पुन्हा एक येणार आहेत. त्यामुळे हे जे काय चालू आहे गंमत, त्या गमतीचा जनता किती आनंद घेते आहे आणि कसं मतदान करते आहे याबद्दल मला उत्सुकता आहे. अगदी. आणि जशी उत्सुकता मॅडम खरं तर मुंबईतल्या निवडणुकीबाबत आहे, तशीच उत्सुकता ही मुंबईला अगदी लागून असलेल्या ठाण्याच्या बाबत सुद्धा आहे. कारण अर्थातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला, आणि त्याच्यामुळे जेव्हा अर्थातच दोन शिवसेना झालेल्या आहेत, एक ठाकरेंकडे एक शिंदेंकडे, तेव्हा ठाण्याचं नेमकं काय होणार, ठाणेकर कोणाच्या बाजूने कौल देणार याच्याकडे लक्ष. आणि त्यामुळे अर्थातच ठाण्यामध्ये जाऊया. ठाण्यामधनं आमचे सहकारी निकेश शार्दूल या क्षणाला आपल्या सोबत आहेत. निकेश, तशा अर्थानं ठाण्यामध्ये दोन शिवसेना झाल्यानंतरची होत असलेली ही निवडणूक या अर्थानं सुद्धा महापालिकेची निवडणूक म्हणून याचं महत्त्व वेगळं आहेच. आणि त्यातही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं, ठाण्यामध्ये अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना आव्हान उभं करणं आणि बाकीची ही सगळी काही समीकरणं ठाण्यामध्ये या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाली. काय वैशिष्ट्य निकेश प्रतिनिधी म्हणून तुला जाणवलं मुळात ही सगळी निवडणूक कव्हर करत असताना? नक्कीच गुरु, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र शिवसेनेमध्ये ज्या वेळेला उभी फूट पडली त्यावेळेला शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते शिंदेंना जाऊन मिळालेले होते. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची ठाण्यामध्ये कुठेतरी ताकद जी आहे ती कमी झालेली पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेवरती कायम ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळालं. गेल्या 8 वर्षानंतर ही आता निवडणूक जरी होत असली तरी शिंदेंनी त्यांचं वर्चस्व जे आहे ते ताकद जी आहे ती ठाण्यामध्ये कायम असलेली पाहायला मिळेल. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये युती होणार की नाही होणार असा प्रश्नचिन्ह जो आहे तो उभा राहिलेला होता. कारण जागा वाटपाबाबत संभ्रम जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला होता. एकीकडे भाजप म्हणत होते की महापौर आमचाच बसणार आणि संख्याबळ जे आहे ते 50-50 असावं, तर दुसरीकडे शिंदेची शिवसेना देखील स्वबळावर लढण्याची भाषा जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर मुंबईत जेव्हा दोन्ही महायुतीची घोषणा झाली त्यानंतर ठाण्यामध्ये महायुतीची घोषणा झाली आणि भाजप आणि शिंदेची शिवसेना ठाण्यामध्ये एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेला शिंदेच्या शिवसेनेकडे 79 तर भाजपला 40 जागा ज्या आहेत त्या देण्यात आल्या. आणि आता महायुती म्हणून जरी ठाण्यामध्ये निवडणूक लढत असताना दोन्ही पक्षांमध्ये जे आहे ती नाराजी मोठ्या निकेश, पण ठाण्याची निवडणूक ही जशी लक्षवेधी ठरली तशीच ठाणे जिल्ह्यामध्ये येणारी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक, या निवडणुकीने सुद्धा लक्ष वेधलं. आणि अर्थातच त्याला कारण आहे ते म्हणजे नाईक आणि शिंदे यांच्यामधला जो काही वाद महाराष्ट्रानं पाहिला तो वाद. नक्कीच ठाण्यामध्ये सुरुवातीला ज्या प्रकारे नाराजी पाहायला मिळाली तशीच नाराजी अजून देखील नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळाली. कारण भाजपचे जे नेते आहेत नेत्यांकडनं वारंवार एकनाथ शिंदे यांच्याकडनं जी आहे ती टीका करताना पाहायला मिळाली. गणेश नाईक वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करत होते, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे नेते देखील गणेश नाईक यांच्यावरती टीका जी आहे ती करत होते. त्यामुळे नवी मुंबईमध्ये देखील महायुती असली तरी दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी कटुता जी आहे ती दिसून आलेली पाहायला मिळाली. त्यामुळे दुसरीकडे नवी मुंबईतलं चित्र पाहिलं तर मंदा म्हात्रे असतील, गणेश नाईक असतील यांचं एक तिथे वर्चस्व राहिलेलं आहे. बरोबर आहे. आणि अर्थातच त्यामुळे आता निकालानंतर हे चित्र कसं स्पष्ट होतं निकेश हे आपल्याला बघायचं आहे. हे अर्थातच निकालच आपल्याला सगळ्याला सांगतील. मी माझ्या आणखी वरिष्ठ सहकाऱ्यांकडे घेतो. माझ्यासोबत विठोबा सर आहेत. विठोबा सर, मुळात मुंबईमध्ये जसं मॅडमनी उल्लेख केला मुंबईच्या निवडणुकीविषयी विशेषत्वाने बोलायचं तर जिकडे आता मराठीचा मुद्दा हा पुन्हा एकदा म्हणजे तो दर निवडणुकीमध्ये येतो तसं याही निवडणुकीमध्ये आला. फक्त या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून तो आणखी जोरानं उसळून आला. हा एक भाग झाला. आपण राहता तो भाग साधारणपणे गुजराती बहुल असा असलेला भाग आहे. मुंबईचा जो पश्चिम उपनगर आहे तिथे मराठीचा मुद्दा या निवडणुकीमध्ये किती आपल्याला महत्त्वाचा वाटतोय, किती निर्णायक वाटतोय किंवा कसं बघता आपण या सगळ्याकडे? हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे मी पूर्वी जोगेश्वरीला राहत होतो, कोकण नगर. तर ती कोकणातली सगळी वस्ती होती. तर तिथे आम्ही बहुसंख्याक असतो. आणि मी आता जेव्हा कांदिवली बोरिवलीत राहतो तेव्हा तिथे अल्पसंख्याक असतो. आणि दोन्हीकडे तसा तो मुद्दा ॲक्च्युली
तसा तो मुद्दा हे येतो म्हणजे त्या मुद्द्यावर त्या दृष्टीनं पाहिलं जातं आणि तो मतदार म्हणजे तिथे गेल्यानंतर अल्पसंख्याक म्हणून कदाचित मराठी विचार करत असतील. आणि तुम्ही जे म्हणताय ना म्हणजे मुंबईला मिनी इंडिया का म्हटलं जातं तर याचं हे उदाहरण आहे. एक्झॅक्टली. तर असे वेगवेगळे पॉकेट्स आहेत आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून मतदान केलं जातं. म्हणून आपण बघतो ना की जो बालेकिल्ला इकडे म्हटला जातो की मराठी बहुल भाग आहे, तिथे काही सीट फिक्स असतात, मग तिथे बंडखोरी आणि हे त्याच्यामुळे परिणाम होतो. पण प्रत्येकाचे बालेकिल्ले ठरलेले आहेत ते या अशाच पॉकेट्सवर ठरलेले आहेत. तर हे आत्ता शेवटच्या क्षणाला पाहता येतं. आणखी मला एक इंटरेस्टिंग सांगायचं आहे की मॅडम जसं म्हणाल्या की काय वातावरण असतं मराठीचं असतं. तर मी गेल्या 3-4 निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की 2002 साली काँग्रेस राष्ट्रवादी वर्सेस BJP शिवसेना एकत्र होती. 2005ला राणे सोडून गेल्यानंतर राणेंनी फार वर्चस्व म्हणजे इथे वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न केला, शिवसेनेला विसर्जन करेन वगैरे अशा पद्धतीने राणेंवर फोकस होतो. म्हणजे ठाकरे वर्सेस राणे असं होतं. म्हणजे राज ठाकरेही तेव्हा सोडून गेले होते, पण त्या निवडणुकीत थोडंसं राणे वर्सेस ठाकरे असं होतं. त्याच्यानंतर 2012ला जेव्हा बघितलं तेव्हा राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर खूप जोरदार होते. त्यामुळे ते राज ठाकरे वर्सेस उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे वर्सेस ठाकरे होतं. जेव्हा आपण 17ला बघितलं तेव्हा भाजप वर्सेस शिवसेना होतं. यावेळी आता आणखीही वेगळ्या पद्धतीची म्हणजे शिवसेना फुटलेली आहे, 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि इकडे शिवसेना आणि भाजप एकत्र आहे. आणि या सगळ्यात कॉमन एकच फॅक्टर होता, तो म्हणजे शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई. प्रत्येक वेळी ती तशीच असते, आजही ती तशीच आहे. आणि आता इथं प्रश्न काय आहे? मला सुनील घुमे सर मी विठोबाला जोडून एक सांगतो की मराठी टक्का टिकून ठेवलेला आहे मुंबईमध्ये, तो आमच्यासारख्या आणि माणसाने. मला त्यांना हाच प्रश्न विचारायचा होता की कारण ते मुंबईतल्या त्या भागात नाही येतात जो प्रामुख्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणला जातो, लालबाग परळ, जिथे आता बंडखोरी झालेली आहे. इथून तिथे पक्षामध्ये पुन्हा नव्याने लोक गेलेले आहेत. अशा सगळ्या वातावरणामध्ये निवडणुका होत असताना हा जो बालेकिल्ला टिकवणं आहे तो किती महत्वाचा बनला या सगळ्या निवडणुकीमध्ये? हा विचारलं पाहिजे की म्हणजे यांना म्हणजे मी पण आलो त्यामध्ये सगळ्यांनाच की जेव्हा अण्णा मलाही म्हणतात की मुंबई ही महाराष्ट्र सिटी नाही, ती एक इंटरनॅशनल सिटी आहे. तर माझा आपल्या सगळ्यांना प्रश्न आहे आणि उत्तर दिलं पाहिजे आणि एक तटस्थपणे आहे की ही एक मुंबई हे मराठी जनांचं शहर आहे का इंटरनॅशनल सिटी आहे, कॉस्मोपॉलिटन शहर आहे? मला तुम्ही विचारता, माझ्या मते तुम्ही माना नका मानू, ते कॉस्मोपॉलिटन शहर आहे, पण ते मराठी लोकांचं महाराष्ट्रातलं शहर आहे असं मी स्पेसिफिकली सांगेन. पण या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नॉन मराठी आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. या सगळ्या कॉम्बिनेशनचं काय करायचं? मराठी शहर का कॉस्मोपॉलिटन? बरं आपण विचारूयात. नाही मी तुम्हाला दोघांनाही विचारतो. प्रसन्न सरांना जोडून मी सांगतो की कॉस्मोपॉलिटन शहर आहे, पण याच्यामुळे काय झालं आहे की इथली जी राजकीय जी गणित आहेत ना ती बदलून गेलेली आहेत. एकेकाळी मराठी वोटर्स जो होता तो शिवसेनाचा एक काय म्हणतात ते कमिटेड वोटर असं आपण समजायचो की बाबा शिवसेनेचा वोटर आहे, आम्ही शिवसेनेचे मतदार, असं अभिमानाने प्रत्येक घराच्या बाहेर एक बॅनर लागलेला असायचा, विठोबाला माहिती असेल. तर आता काय झालेलं आहे, गुजराती आणि अमराठी लोकांचा जो टॉवर्स जे झालेले आहेत लालबाग परळमध्ये, तर त्या टॉवर्समध्ये भरणा वाढलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं की तिथली जी राजकीय समीकरणं आहेत ना ती सगळी बदलून गेलेली आहेत. जो एकेकाळी आपण ज्याला पॉकेट्स म्हणतो, ती पॉकेट्स आता राहिलेली नाहीत असं मला इथे ठामपणे सांगावंसं वाटतंय. परळ लालबाग हे जर कुणाला वाटत असेल की ही आमची वोट बँक आहे, तर अशी समीकरणं नाही आहे. तिथली संपूर्ण पॉलिटिकल जी सिच्युएशन आहे पूर्णपणे बदलून गेलेली आहे. तसंच काहीसं गिरगाव नाही एक गोष्ट समजून घ्यायला हवी अशी की गिरगाव किंवा लालबाग परळ हे सगळं समजून घेताना आपण म्हणतो की मराठी पॉकेट्स आहेत, पण गिरगाव फक्त मराठी नाही. आता मी एक उदाहरण दाखवतो. आता हा व्हिडिओ आपण बघूयात. हा व्हिडिओ आहे गिरगावातलाच व्हिडिओ आहे. हा माणूस जो कोणी आहे हा माणूस ख्रिश्चन आहे. हा गिरगावातला ख्रिश्चन माणूस आहे. तो शिवसेनेचा प्रचार करतोय. तो म्हणतो की मत शिवसेनेला द्या. आता मुद्दा यातला असा आहे की गिरगावातल्या ख्रिश्चन माणसाला शिवसेनेला मत द्यावं असं का वाटतं? एक त्याचं म्हणणं असं आहे की शिवसेना का हवी, त्याला हवी आहे, त्याला शिवसेना हवी आहे तिथलं मराठीपण म्हणण्यापेक्षा गिरगाव पण टिकवून ठेवण्यासाठी. मुंबईची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला कुठेतरी नक लागते का अशी शंका यावेळेला विचारली जाते आणि ही शंका यावेळेच्या इलेक्शनचा मुख्य मुद्दा दिसतोय. निलेशला जोडून मी असं म्हणेन की हे खरं आहे की त्यापूर्वीच्या काळी जेव्हा अमराठी काय म्हणतात ते अल्पसंख्याक होते, तेव्हा देखील लोकांची अशी भावना असायची की ज्या गटर या ज्या समस्या महापालिकेशी रिलेटेड समस्या, तर या सोडवणारं कोण आहे
तर त्यांना तिथला स्थानिक नगरसेवक मग तो शिवसेनेचाच पाहिजे. त्यांच्या समस्या असतील ज्या काही गटार लाईट वीज पाणी ज्या असतील तर त्या सोडवण्यासाठी ते लोक कुठे जायचे, शाखेमध्ये जायचे. तर ह्या समस्या तेव्हा अमराठी लोकांच्या समस्या देखील शिवसेना सोडवायची, म्हणून तेव्हा हे मतदार शिवसेनेलाच मतदान करायचे महापालिका निवडणुकीमध्ये. तर हे आता हा निलेश जे म्हणतोय की आता काय म्हणतात ते ख्रिश्चन कम्युनिटी आता शिवसेनेच्या वोटरसाठी कॅम्पेन करतं, तर हा त्या बदलाचा एक पुढचा टप्पा आहे. हा त्या बदलाचा पुढचा टप्पा आहे असं तुम्ही म्हणतात. पण एक बदल हां मला यातच जोडून शिवसेनेचे महाराष्ट्रात यावेळेला 20 आमदार निवडून आले, त्यातले 10 मुंबईतले आहेत, म्हणजे बहुसंख्य मुंबईतले किंवा 50% त्यातला एक जण चक्क अल्पसंख्याक आहे, हारून शेख. त्यामुळे म्हणजे फक्त ख्रिश्चन त्यांना मतदान करतात असं नाही, तर आता उलट मुस्लिम समाजातही उद्धव ठाकरेंची लोकप्रियता खूप वाढली आहे. पण मुद्दा हा आहे की ही जी निवडणूक आहे ती या सगळ्या मुद्द्यांवर लढणार आहे की आपल्या समस्यांवर. मग या समस्यांवर कोणी बोलायचं? मग या समस्यांमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरची वाढ झाली त्याबद्दल ठाकरे काहीच बोलत नाही, हा जो भाजपचा आरोप आहे. आपण आजच्या दिवसाचं उदाहरण घेऊ. आज प्रचंड मोठी मीडिया स्पेस ठाकरे बंधूंनी व्यापली. ही हुशारी आहे त्यांची, त्यांना कॅम्पेन उत्तम करता येतं. ते मुंबादेवीच्या मंदिरात गेले दोघंही मिळून. आत्ता ताबडतोब मला असं वाटतं भाजपाचे जे काय सेल आहेत ना बदनामी करणारे वगैरे, त्यांनी एक पाठवलेलं आहे की काही दिवसांपूर्वी 8 जानेवारीच्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले की मी देव वगैरे काही मानत नाही. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे खरंच फिरवू शकतायत का त्यांच्या वेगवेगळ्या स्किल्सनी, याचा मुंबईत निकाल लागणार आहे. आणि त्याला भारतीय जनता पक्ष त्यांच्यातल्याच एका शिंदे नावाच्या माणसाला घेऊन, जो डिसरप्टर आहे, जे रिक्षा चालवत होते, जे बाळासाहेबांचा मुलगा नव्हते, त्यांनी त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही खूप इंटरेस्टिंग कॉन्टेस्ट आहे. प्रत्येक वेळेला शिवसेना संकट आता यावेळेला त्यातनं ते वाचते बाहेर येते का ते कळेल. अगदी. आणि तुम्ही म्हणताय मी येतो तुमच्याकडे, फक्त पुण्यातनं आपल्यासोबत आपले सहकारी आहेत, तिकडे थेट आधी पुण्यात जाऊया, त्यांच्याकडनं कॉमेंट घेऊया आणि मग आपण पुन्हा चर्चेकडे येऊया. माझ्यासोबत ज्ञानेश्वर चौतमल सध्या पुण्यातनं आहे. पुण्यामधली निवडणूक अर्थातच इंटरेस्टिंग झाली. ती म्हणजे सगळ्यात आधी जी चर्चा झाली ती म्हणजे काका आणि पुतणे, दादा आणि काका एकत्र येतात या गोष्टीची चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर जो काही कलगीतुरा तिकडे दादांनी जे काही बार फोडले आणि त्याला नंतर भाजपने जे काही उत्तर दिलं, त्याच्यानंतर हाय व्होल्टेज एकदम ही निवडणूक पुण्यामधली झाली. ज्ञानेश्वरकडे जाऊयात. ज्ञानेश्वर, तुला याच्या पलीकडे आणखी काही वेगळेपण पुण्यातल्या निवडणुकीचं जाणवलं? मी तुमची मुंबईतल्या सगळ्या निवडणुकांच्या गप्पांची मैफल ऐकत होतो. मी वाट बघतच होतो तुम्ही पुण्यात कधी येताय. जसं ठाकरे जे विरोधात आहेत ते आता मुंबईमध्ये सत्तेतल्या सगळ्या लोकांसोबत लढतायत. पुण्यात मात्र वेगळी गंमत अशी आहे की सत्तेतलेच 2 महत्वाचे पक्ष, सत्तेतलेच 2 महत्वाचे नेते या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान आपण एकमेकांच्या विरोधात किती तिखट पद्धतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीका करताना बघितले. पुण्यातलं वैशिष्ट्य हेच आहे की पुण्यात भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादींची ही लढाई आहे. दुसरीकडे आपल्याला या सगळ्या दरम्यानच्या काळात आप तर कुठे दिसलीच नाही. सगळ्यात महत्वाचं मनसे, त्यांच्यासोबत असलेली ठाकरेंची शिवसेना यांचाही प्रचार किंवा यांच्याही नेत्यांच्या सभा तुलनेनं ज्या देवेंद्र फडणवीसांच्या झाल्या, सोबत अजित पवारांच्या झाल्या, तुलनेनं त्यांच्या दिसल्या नाही, काँग्रेसच्याही दिसल्या नाही. सगळ्यात महत्वाचं काय तर सत्तेतल्याच 2 महत्वाच्या पक्षांनी ही सगळी निवडणूक जी आहे ती व्यापून टाकलेली होती आणि अत्यंत तिखट आरोप जे आहेत ते एकमेकांवर केलेले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जी पुण्यातली एकतर्फी वाटणारी भाजपला 125 जागा मिळतील अशा पद्धतीचे दावे जे केले जात होते, एकतर्फी निवडणूक जी म्हटली जात होती, नुरा कुस्ती आहे असंही म्हटलं जात होतं. पण अजित पवारांनी जो डाव टाकला त्या एका डावानं ही सगळी निवडणूक bदललेली आहे आणि आता अत्यंत 125 जिथे दावा केले जात होते भाजपकडून ते आता 100 पर्यंत त्यांचे दावे येऊन पोहोचलेले आहेत निकालाच्या आधीच. आता जिथे फक्त राष्ट्रवादी 15-16 जागा जिंकून येतील अशा पद्धतीची सुरुवातीच्या टप्प्यात चर्चा होती, ती चर्चा रंगत आलेली आहे आणि 50 त्यामुळे पर्यंत अर्थातच त्यांचे आपण आकडे म्हणताय त्याप्रमाणे निकालाच्या अगोदर आपल्याला अगदी. बघायला मिळतात आणि म्हणूनच ही निवडणूक एकच मिनिट ज्ञानेश्वर, हां या निवडणुकीमध्ये ना म्हणजे आपण जे भाजपकडे बघायचो मीडिया प्लॅनिंग, मीडिया कन्सल्टन्सी आणि अरेंजमेंट, इंटरव्ह्यूचं सगळं प्लॅनिंग, हे अजित पवारांकडे दिसलं. काल जी कंपनी चर्चेत आली डिझाईन बॉक्स, ही अजित पवारांना कन्सल्ट करणारी कंपनी होती, त्यांचं मीडिया कॅम्पेन सगळं डिझाईन करणारी कंपनी होती. आणि यावेळेला म्हणजे मला वाटतं भाजपच्या शेजारी खुर्ची घेऊन बसणारे अजितदादा त्यांच्याकडनं बरंच काही शिकलेले दिसत आहेत. मला वाटतं ज्ञानेश्वर सांगेल त्याच्यावरती बरंच काही. ज्ञानेश्वर, नम्रता जे म्हणली ते तू ऐकला असशील. देखील डिझाईन बॉक्सनं काम केलं होतं. हो बोला. बोल बोल बोल.
डिझाईन बॉक्सनं विधानसभेच्या वेळी देखील अजित पवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी कॅम्पेन केलेलं होतं. सगळ्यात महत्वाची त्यांची आपल्याला ठळकपणे दिसणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्यांचा एक कलर टोन आपल्याला सगळीकडे दिसतो कॅम्पेनमध्ये. पण त्याच्यासोबतच जे काही वेगवेगळे प्रचाराचे रणनीतीचे मुद्दे किंवा एकूण त्यांची म्हणजे कालची एक पटकन गोष्ट सांगतो. देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात भाषण झालं. देवेंद्र फडणवीसांचं भाषण झाल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली, एक त्यांचा बाईट झाला. पुढच्या काही मिनिटात अजित पवारांची पत्रकार परिषद झाली आणि अजित पवारांनी पत्रकारांनी फडणवीसांनी ज्या भाषणात उपस्थित केलेले मुद्दे होते ते प्रश्न विचारण्या अगोदरच त्याची उत्तरं देऊन टाकली. या दरम्यानच्या काळात मी बघितलेली जी एक गोष्ट अशी होती की हे सगळं पटकन लिहून आलेलं होतं. तुम्ही कालची अजित पवारांची प्रेस कॉन्फरन्स बघा, ती सगळी उत्तरं लिहून आलेली होती आणि अजित पवार उत्तरं वाचत होते. म्हणजे ज्या कंपनीचा उल्लेख नम्रता मॅडमने केला की डिझाईन बॉक्स किंवा नरेश अरोराची जी कंपनी आहे ती कशा पद्धतीनं अजित पवारांना यावेळी पूरक ठरली किंवा त्याचा कसा फायदा झाला आणि तेच मुद्दे मग रात्रीपर्यंत आज सकाळपर्यंत आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती माध्यमांवरती पेपरमध्ये सगळीकडे दिसले. अर्थात डिझाईन बॉक्सचा त्या कंपनीचा जो फायदा आहे तो अजित पवारांना याही निवडणुकीत झाल्याचा आपण पाहिलं, जो विधानसभेच्या वेळी देखील झाल्याचा आपल्या सगळ्या निकालांच्या आकड्यांवरून स्पष्ट होताना दिसतंय, जे स्वतः अजित पवारांनी देखील मान्य केलं. ज्ञानेश्वर जे सांगतायत ते सगळं आपण ऐकत असताना एक गोष्ट लक्षात येईल की या गप्पा का आहेत, या बातम्या का नाही आहेत आणि त्यामुळे बातम्यांच्या पलीकडचं हे सगळं आहे. या सगळ्या गप्पांमधनं जे आपण उलगडण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच निवडणुकीच्या अनुषंगानं उद्या मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगानं आपण सगळ्या गप्पा मारतोय. आता थेट नाशिकला आपण जाऊयात. नाशिकवरनं प्रतिनिधी किरण टाजणे या क्षणाला आपल्या सोबत आहेत. किरण, नाशिकची निवडणूक ही अपेक्षेप्रमाणे तशी रंगतदार झालेलीच आहे, पण कुठले वेगळे रंग, एकूणच प्रचाराच्या रंगांविषयी पेक्षाही वेगळे कुठले रंग तुला या निवडणूक कव्हर करत असताना मुळात जाणवले? गुरु, खरं म्हणजे लोकसभा निवडणूक ही जर बघितली तर 20% हा उमेदवार असतो आणि जवळपास 80% हा पक्ष असतो. अशा स्वरूपाची निवडणूक असते. काही ठिकाणी त्याला अपवाद देखील असतो. विधानसभेची निवडणूक जर बघितली तर ती 60-40% असते. जवळपास 40% हा उमेदवार आणि 60% पक्ष किंवा त्यामध्ये थोडाफार बदल. आणि नगरसेवक किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्या मात्र 80% हा उमेदवार आणि 20% पक्ष अशा स्वरूपाचं चित्र हे स्थानिक पातळीवर असतं. उमेदवार जो असतो तो स्थानिक मतदारांमध्ये किती प्रभावी ठरतो यानुसार ती निवडणूक महत्त्वाची असतेच. मात्र दुसऱ्या बाजूला या उमेदवारांनी एक वेगळ्या पद्धतीची शक्कल या यंदाच्या निवडणुकीमध्ये लढवलेली होती. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खानदेशी आणि कसमादे म्हणजेच कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि त्यासोबतच जळगाव, धुळे, नंदुरबार, भुसावळपर्यंत या भागातले अनेक लोक जी नाशिकमध्ये कामासाठी आलेले आहेत, त्यानिमित्तानं राहत आहेत, त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी खानदेशी आणि अहिराणी या 2 भाषांच्या माध्यमातून प्रचार करण्याची एक नवी पद्धत देखील या निवडणुकीमध्ये बघायला मिळाली. अनेकदा काय होत असतात की त्या भागातले नेते त्या भागामध्ये आणून प्रचार करणं, विशेषतः मुंबईमध्ये हे चित्र बघायला मिळतं. उत्तर प्रदेश मधील जी मंडळी असतात त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी तिथल्या नेत्यांना बोलवलं जातं. अगदी तशा पद्धतीचा एक ट्रेंड देखील या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरे बंधू पहिल्यांदाच नाशिकमध्ये त्यांनी जी संयुक्त सभा घेतलेली होती त्याचा एक वेगळा अर्थ देखील होता. ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी 95च्या काळामध्ये नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावर सभा घेतली होती. ते मैदान तसं ऐतिहासिक आहे आणि त्याच मैदानावर दार उघड बये दार उघड अशा स्वरूपाची एक साद नाशिककरांना घातली होती आणि उभ्या महाराष्ट्राला घातली होती. त्यानंतरचं चित्र संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं होतं. भरभरून त्यावेळेला भाजप आणि शिवसेनेला मोठी आठवण आपण सांगता किरण. त्यामुळे आता याच्याविषयी बोलावं लागेल की आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंसाठी, ठाकरेंसाठी मतदार हा उद्या दार उघडणार का? खरं तर हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. संदीप सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं आता किरणने उल्लेख केला की ठाकरे बंधूंनी नाशिकमध्ये सभा घेतली, तशा म्हणजे 3च सभा झाल्या. एक ठाण्यामध्ये झाली, मुंबईमध्ये झाली आणि नाशिकमध्ये झाली. हा जो काही वेगळा पॅटर्न ठाकरेंनी आणला, जो अपेक्षित नव्हता. ठाकरे हे सभांसाठी ओळखले जातात, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मग अशात ते शाखा भेटी घेणं, 2-3 ठिकाणी सभा घेणं, अशावरती का आलं असेल? तुमचं आकलन काय सांगतं? मला असं वाटतं की म्हणजे ही निवडणूक मराठी विरुद्ध मराठी होते हे आपल्याला पहिल्यापासून जाणवत होतं. पण त्यानंतर सुद्धा कदाचित ही मोठी संधी होती ठाकरेंसाठी की त्यांनी अशा सभा घ्यायला हव्या होत्या जास्ती. त्या कदाचित मुंबईमध्ये अजून घेतल्या असत्या तर त्या जास्त बेनिफिटेड झाल्या असत्या. कारण ती जी त्यांची मुंबईतली शिवाजी पार्कची सभा झाली आणि त्यातला जो अदानींचा मुद्दा होता तो फार मतदारांपर्यंत पोहोचला.
त्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये महायुतीचा प्रचार मग त्या तुलनेने आपल्याला जास्त चांगला झालेला पाहायला मिळाला. फडणवीसांच्या 7 सभा झाल्या, असं आपल्याला बघायला मिळालं. तर मला असं वाटतं की ठाकरेंनी अधिक सभा जर घेतल्याच, कारण 2017ची निवडणूक असेल, 2012ची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्ही टी व्ही स्क्रीनवर असलो तर आम्ही सतत ती उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे अशीच ती टू विंडो करूनच आम्ही बसलेलो असायचो की ह्यांचा ऑडिओ कमी करा आणि त्यांचा ऑडिओ जास्त द्या, अशी ती तेव्हाची निवडणूक होती. आताच्या निवडणुकीला हे दोघंही एकत्र होते. ह्यांनी जर अधिक सभा घेतल्या असत्या तर आत्ता जे वातावरण 2-3 दिवसात आपण म्हणतो की जे गैरप झाले ते अधिक होऊ शकलं असतं. पण कदाचित ती संधी होती, ती संधी त्यांनी कदाचित गमावली असं मी म्हणणार नाही, पण ते त्यात थोडे कमी पडले, त्याचा थोडं तुम्ही जे प्लॅनिंग. म्हणताय ना त्याच्याविषयी मी प्रसन्न सरांची एक कॉमेंट घेतो. मला तुम्हाला पण हे विचारायचं आहे की ठाकरे हे त्यांच्या सभांसाठी, वक्तृत्वासाठी ओळखले जातात. मग ही अपेक्षा होती की ठाकरे एकत्र आले म्हटल्यानंतर ते एकत्रितपणे सभा घेतील, खूप सभा घेतील आणि त्या सभांमधनं ते प्रयत्न करतील की मतदार आपल्याकडे घेतील म्हणून. काय वाटतं ही जी वेगळी स्ट्रॅटेजी वापरली त्याविषयी काय वाटतं? याच्यातले 2 भाग आहेत. एक, महेश मांजरेकरांची जी मुलाखत झाली ज्याच्यानंतर एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली, माझं मत आहे आणि ज्यांच्याशी मला बोलता आलं, ही युती तेव्हाच जाहीर व्हायला पाहिजे होती आणि बेसिक वातावरण तापवायला सुरुवात त्यांनी करायला हवी होती. आता काय झालं, त्यांना हे मुळात का करावं लागलं 3च सभा आणि बाकीच्या शाखा भेटी? कारण त्यांना मिळालंच 13 दिवस. डिसेंबरचा शेवटचा आठवडा तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात, मागे घेण्यात वगैरे गेले. त्यानंतर प्रचार सुरू झाला. प्रचारामध्ये मिळाले तेच किती दिवस, मग त्यामुळे त्यांनी सभा घेतल्या. त्यातही मग त्यांना आता मुंबई ठाण्यामधल्या 2 झाल्या, एक फक्त बाहेरची घेतली. हे सगळं टळलं असतं जर का त्यांची निवडणूक युती आधी जाहीर झाली असती. मनसे शिवसैनिकांचं म्हणणं असं होतं की असं जर का आधी केलं असतं तर आमच्याकडनं लोक जास्त फुटून गेले असते. प्रश्नच आहे, ते आजही फुटत आहेत. बंडखोरी त्यांनी आधी केली आहे. मनसेला तेवढा बंडखोरीचा फटका नाही, शिवसेनेला तसाही आहे. पण जे वातावरण अधिक पुढे जाऊ शकलं असतं, अनेक मुद्दे नीट दाखवता आले असते. काय झालं, यांच्या मुद्द्यानंतर विचार होण्याच्या पूर्वीच त्याचा स्लेट क्लीन करायचं काम फडणवीस करतायत. तुम्ही अदानींवर टीका केली आणि फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं. तुम्ही विकास कामांबद्दल सांगितलं, फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं. हे जर का व्हायचं नव्हतं तर तुमच्या वातावरणाचा तुम्ही आधीच एक लक्षात घ्या, भाजप आहेत तिथेच आहे, शिंदे आहे तिथेच आहे. तुम्ही एकत्र आलाय. कधी एकत्र आला? डिसेंबरला एकत्र आला. युती तुम्ही डिसेंबरला जाहीर केली. यामुळे त्यांना मिळालेल्या या वेळेमध्ये इम्पॅक्ट त्यातल्या त्यात मुंबईत बघायला मिळेल. आपण सुद्धा जे म्हणतोय तो इम्पॅक्ट मुंबईत असेलही. महाराष्ट्रामध्ये तो कितपत पोहोचलेला आहे याला पुन्हा प्रश्नच आहे. तुम्हाला असं वाटतं का की नाशिकमध्ये अरे ठाकरे दोघे एकत्र आले? मुंबईत जेवढं त्याचा भावनिक कनेक्ट मराठी म्हणून होतो, नाशिकमध्ये सगळेच मराठी आहेत, त्यांना त्या भावनिक कनेक्टचा तेवढा प्रतिसाद असण्याचं मला शंका वाटते. त्यामुळे माझ्या मते हे आधी व्हायला हवं होतं. आपण म्हणताय त्याप्रमाणे एकत्र येणं, ठाकरेंचं एकत्र येणं. मी येतो आपल्याकडे. हां हां की मला वाटतं ना, याच्यामध्ये पण एक पॅटर्न असावा. ठाकरेंनी प्रत्येक वेळेला ते सभा घेतात, पण यावेळेला त्यांनी ना शाखा भेटीवर भर दिलेला आहे. शाखा भेटी म्हणजे काय आहे, तर तुमचा जो कार्यकर्ता आहे, ज्या कार्यकर्त्याच्या जोरावर तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत, त्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम मला वाटतं उद्धव आणि राज यांनी केलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते एकमेकांच्या शाखेमध्ये गेले. बरोबर. म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शाखेमध्ये आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शाखेमध्ये. गुरु, मला असं वाटतं प्रचाराचं तंत्रच बदललं आहे. ज्या प्रकारे डिजिटल हिट्स, डिजिटल स्पेंडिंग, त्यानंतर घरोघरी पोचण्याऐवजी मीडिया आउटरीच, त्यामुळे पूर्वीच्या सभा आणि आताचं हे नवीन माध्यम याची कुठेतरी एक अगदी शांतपणे आतल्यात कुस्ती मारामारी सुरू आहे. त्यामुळे ठाकरेंनी अत्यंत हुशारीने, मी मगाशी म्हटलं ते नियोजनात बाप आहेत, तर त्यांनी उगाच सभेवर एनर्जी खर्च करण्यापेक्षा घरोघरी जाऊन शाखांना ॲक्टिव्ह केलं. आणि ठाकरे बंधूंची जी सभा झाली, महायुतीची दुसऱ्या दिवशी झाली, ती जास्त लाईव्ह होती, एजन्सी होती. त्यात अदानींचा मुद्दा आणून राज ठाकरे यांनी ती वेगळ्या उंचीवर नेली. अर्थातच दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी जे उत्तर दिलं ते कुठेतरी फ्युचरिस्टिक आहे. आपण ज्या खरं तर मुद्द्यावरनं सुरुवात केली होती की ठाकरे एकत्र आले, ठाकरेंनी सभा का नाही घेतल्या, शाखा भेटी का घेतल्या, तर त्याची ही सगळी मिळणारी उत्तर आहेत. मात्र आपण आता जाऊयात कोल्हापूरमध्ये. मुंबई बरोबरच कोल्हापूरची जी निवडणूक आहे तीही इंटरेस्टिंग झाली आहे. कोल्हापूरमधनं शेखर पाटील आपल्यासोबत आहे. शेखर, गुरु बरोबर आहे. मुंबईची जशी आता तुम्ही चर्चा सगळे करताय, मुंबईची निवडणूक ठाकरे बंधूंच्या अवतीभोवती त्या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र कोल्हापूरमध्ये या 2 ठाकरेंमधला एक ठाकरे, जे राज ठाकरे यांचं नाव कोल्हापूरमध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात गाजेल का असं देखील म्हटलं जात होतं. मात्र इथल्या जिल्हाध्यक्षाचेच तिकीट जे आहे ते काँग्रेस पुरस्कृत म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यामुळं एक ठाकरेंचं या ठिकाणी किती प्रमाणात वजन या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आहे ते या एका जागेवरून आपल्याला दिसले. तशीच परिस्थिती जी आहे ती आता उद्धव ठाकरेंची देखील झाली. कारण ज्या महाविकास आघाडीसोबत अर्थातच बंटी पाटील यांच्यासोबत ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी आहे, त्यांना केवळ 7 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं कोल्हापूरमधलं या 2 ठाकरेंचं वजन जे आहे ती या सगळ्या जागा वाटपावरून दिसलेलंच आहे. मात्र
कोल्हापूर एकूणच संपूर्ण निवडणुकीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन महत्त्वाच्या फाईट त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि अर्थातच अनेकांनी मातबर उमेदवार दिलेले आहेत. एकीकडं बंटी पाटील, सतेज पाटील त्यांनी 75 जागा, ज्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही पक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणात जागा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्या होत्या, त्या 75 जागा ज्या आहेत ते काँग्रेसच्या हात या चिन्हावरती उतरवलेल्या आहेत. आणि समोर आहेत महायुती, ज्याने देखील मातबर उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरवलेलीच आहे. त्यामुळं निश्चितच सतेज पाटील विरुद्ध महायुती अशा एक मोठा सामना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या एक इंटरेस्टिंग मुद्दा या सगळ्या निवडणुकीमध्ये, पूर्ण निवडणुकीमध्ये मला जाणवला, जो म्हणजे मोठमोठ्या सभा ज्या आहेत त्या दरवेळी आपल्याला पाहायला मिळतात. त्या सभा यावेळी कुठेही मोठ्या पाहायला मिळालेल्या नाहीत. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री आलेले आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देखील आलेले, त्यांनी सभा घेतली. मात्र ज्या पद्धतीची ग्रेसफुली सभा असणं गरजेचे होते ती सभा दिसली नाही. एक वेगळ्या पद्धतीचे प्रचार यावेळी पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी मिसळ पे चर्चासारखा शो घेतला. त्या ठिकाणी काही निमंत्रितांना, कोल्हापुरातल्या काही उद्योजकांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांचे प्रश्न समस्या त्या ठिकाणी काय आहेत हे मांडण्यात आलं. दुसरीकडे रोड शोच्या माध्यमातून त्यांनी इचलकरंजी सारख्या ठिकाणी देखील जाऊन प्रचार केलेला आहे. त्यामुळे आगळा वेगळा प्रचार करत या निवडणुकीला त्या प्रचाराचा तू उल्लेख केलाय, तर कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं हे आम्हाला प्रामुख्याने आठवतं या निवडणुकीमध्ये. जसं मागच्या वेळेला आमचं ठरलंय हे आठवत होतं, तसं आता यावेळेला एक नवी टॅगलाईन घेऊन काँग्रेस पुढे आले. काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, कारण अर्थातच काँग्रेस जिंकू शकेल अशा ज्या काही महापालिका आहेत त्यापैकी कोल्हापूर हे अगदी प्रामुख्यानं घेण्यासारखं नाव आहे. अगदी बरोबर, मी त्याच मुद्द्यावरती येणार होतो. कारण सतेज पाटील, एकीकडे हा महायुतीचा प्रचार मी सांगितला, तसाच प्रचार जो आहे तो सतेज पाटील यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने करायला त्या ठिकाणी गेल्या वेळीपासूनच सुरुवात केली होती. सगळ्यात पहिला त्यांनी कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशील तसं असा एक स्लोगन घेऊन कोल्हापूरकरांचं नेमकं मत काय आहे, कोल्हापूरकरांना नेमकं या महानगरपालिकेमध्ये कोणकोणत्या सुविधा हवेत याचा अंदाज त्यांनी घेतला होता. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या आणि त्या प्रतिक्रियेवरून स्वतःचा जाहीरनामा त्यांनी बनवला. आणि हाच जाहीरनामा त्यांनी प्रसिद्धी देखील केला. आणि ज्या दिवशी हा जाहीरनामा प्रसिद्धी केला त्या दिवशी दुसरी एक टॅगलाईन त्यांनी त्या ठिकाणी आणली, 15 जानेवारी काँग्रेसच भारी. अशा पद्धतीच्या टॅगलाईन घेऊन सतेज पाटील यांना अगदी विश्वास. बरं, उद्या 15 जानेवारी आहे, त्यामुळे या टॅगलाईनच्या पलीकडे जाऊन उद्या नेमकं काय उत्तर सगळ्यांकडनं येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यशवंत माझ्यासोबत आहे. यशवंत, म्हणजे मी मगाच्या सगळ्या चर्चेमध्ये तुझ्याकडे आलो नाही, कारण तुला सतत मुद्दा मांडायचा होता, तो मराठी माणसाचा मुद्दा होता. काय वाटते या सगळ्या निवडणुकीतला प्रचार तू बघितलेला आहेस, म्हणजे यशवंतचं मुख्य काम आमच्या इथे काय असतं? तर यशवंत असा एकमेव माणूस आहे जो सगळ्या नेत्यांची भाषणं, सगळ्यांचे बाईट्स, हा याला काय म्हणाला, तो त्याला काय म्हणाला, हे सगळं त्याच्या डोळ्याखालनं त्याच्या कानावरनं गेलेलं असतं. त्यामुळे त्याला मला विचारायचं आहे की हा जो सगळा तू प्रचार सभा ऐकल्यास त्यावरनं मराठी माणसाचं काही भलं होताना दिसतंय का या सगळ्या कोणाकडनंही, म्हणजे सत्ताधारी विरोधक? तसं नाही, मराठी माणसाचं भलं तर होणार जे, त्यात वादच नाही. मराठीसाठीच चाललंय सगळं, किंवा मराठी माणसासाठीच चाललंय. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की बऱ्यापैकी मुंबईतला मराठी माणूस दुखावलाय ते की मराठा मोर्चा ज्यावेळेस आला होता त्यावेळेस जी रसद थांबवली गेली, त्यावेळेस शिंदे पण काय बोलले नाही आणि BJPचे पण काय बोलले नाही. त्यामुळे मराठी माणूस त्याच्यावरती पण नाराज आहे. आणि ज्यावेळेस मराठा मोर्चा मुंबईमध्ये होता आणि ज्या मराठी मोर्चाचे 2 दिवस हाल केले गेले, सगळ्या रसद तोडली गेली, परप्रांतीयांची दुकानं बंद करायला लावली, तो एक रोष आहे मुंबईमध्ये मराठी माणसांचा. आणि मध्ये जे निघालो होतं कटेंगे तो बटेंगे म्हणता आता मुंबईतील घराघरावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे गायब होऊन UP बिहारच्या श्रीरामाचे झेंडे घराघरावरती भडकायला लागलेत. म्हणजे बटेंगे तो कटेंगे म्हणता मराठी माणूसच पुसला गेलाय. किंवा मग मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करून रामालाच मोठं केलं जातं की काय, असा एक समज मुंबईतील मराठी माणसामध्ये झाला आहे. मग त्याच्यामुळं ह्या 2-3 गोष्टीमुळं मुंबईतला मराठी माणूस नाराज होऊन तो राजाने उद्धव ठाकरेंकडे जाईल, म्हणजे बऱ्यापैकी वळाला येतो. कारण मला तुला विचारायचं की मुंबईत म्हणजे असं आहे की माझा जेवढा हिंदू धर्माचा अभ्यास आहे तसं हनुमान मारुती स्तोत्र मराठीमध्ये आहे नीट. रामदास स्वामींनी मारुतीची स्तुती केलेली आहे. हे सगळं असताना जेव्हा हनुमान चालीसा म्हटला जातो आणि त्याच्यामध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी असतात त्यावेळी मला विचारायचं की मग मराठी माणसाला काय वाटतं, तेव्हा त्यांना काय वाटलं? मला यशवंत मग अर्थातच तोच प्रश्न आहे.
हे म्हणतायत की राज ठाकरे जेव्हा हनुमान चालिसाचं राजकारण करत होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तिकडे नवनीत राणा बसून हनुमान चालिसा म्हणत होत्या, तेव्हा हनुमान चालिसा का? मग तुम्ही भीमरूपी म्हणा ना. आता ते नाही, आता गंमत अशी आहे, नाही याच्यात गंमत येतो सर, याच्यात गंमत अशी आहे की राज ठाकरे ज्या भूमिका बदलतात त्या भूमिकांचं समर्थन राज ठाकरेच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. नाही, हा मगापासून वेटिंगवरती आहे, हाही मराठी माणूस आहे, याच्यावरही आपण अन्याय होऊ देणार नाही. मराठी असून महाराष्ट्रात आपण मराठी माणूसच आहोत. मुंबईमध्ये जाणीवपूर्वक म्हणजे मला पुण्यातले मराठी माणूस असा शब्द कधी ऐकलाय का? आता मी पुण्याचा आहे, मी मुंबईमध्ये आहे पण मी पुण्याचा आहे, पण मी मुंबईचाच आहे कारण माझा जन्म मुंबईचा आहे, पण मी पुण्याचा आहे सांगायचं. नाही, आता आजकाल नाही, या निवडणुकीने एक गोष्ट केली आहे की तुमचा जन्म कुठला आहे, तुमचा जन्म कुठला आहे हे सांगावं लागतं, तरच तुम्ही मुंबईविषयी. नाशिकमध्ये असा असतो का मुद्दा की नाशिकमध्ये मराठी माणूस एकवटणार का? हा मुंबईतच अशी आयडेंटिटी का दिली जाते हा पण प्रश्न आहे त्यांना. तुम्ही म्हणलात तेच उत्तर आहे मगाशी, मला वाटतं मुंबई. हां, मी मूळचा सांगलीचा आहे, सांगली जिल्ह्यातल्या एका टोकावरचा आहे. प्रसन्न सरांच्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं वैयक्तिक, बहुभाषिक असल्यामुळं कदाचित मराठी म्हणत असतील. मी मराठी आहे किंवा मुंबईचा आहे. मी थोडंसं सगळेच आता बोलले पालिकेवर याच्यावरती, पण मला एक तरुणांविषयी सांगायचं आहे तुम्हाला. मी दादर, वरळी, त्याच्यानंतर डिलाय रोडला राहतो, तर त्या परिसरात फिरलो, तरुणांशी बोललो. तर तिथं मी सकाळी एका मेडिकलमध्ये गेलेलो, तो मुलगा बीडचा, त्याचं मतदान नाही आहे, तसं मतदान नाही आहे. तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगतो की मराठीला मतदान करा, म्हणजे ठाकरेंना मतदान करा. हे काय आहे? त्याचं मतदान नाही, काहीच नाही. तो अनेकांना सांगतोय. त्याच्यानंतर काल रात्री मला डिलाय रोडलाच काही कार्यकर्ते भेटले, तर त्या कार्यकर्त्यांशी मी बोललो, तर त्यांचं सुद्धा असंच आहे की म्हणजे तो कदाचित मराठी माणसं असल्यामुळं असू शकेल. आणि दादरला जे मला मुलं भेटली तर ते मनसेचे फॅन आहेत आणि त्यांचे आताच म्हणजे ह्या वेळेला मतदान होणार आहे, असं आहे. डिलाईट रोड हे मिनी पश्चिम महाराष्ट्र आहे, मुंबईमधलं मिनी पश्चिम महाराष्ट्र आहे डिलाईट रोड. एक मुद्दा फक्त मला मांडायचा आहे की आपण इतके वर्षाच्या निवडणुका बघतोय, 66 पासून आपण त्याच विषयावर आहोत, मराठीवरच आहोत का? आपण आता मुंबईचा बाकीचा तो तरुण वर्ग पण बदलतो. आपण फक्त अमराठीवर नाही, आता आपण हिंदू मुस्लिमवर पण आलेलो आहोत. आपण आपली चर्चा सुरू होते ममदानींपासून. नाही, मराठी विरुद्ध हिंदुत्व असंच झालेलं आहे आता ही चित्र. आणि मराठी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मराठीचे कैवारी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते ठाकरे आहेत, म्हणून मराठीला मत द्या याचा अर्थ ठाकरेंना मत द्या असं जेव्हा एखाद्याला म्हणायचं असतं तेव्हा तो म्हणतो मराठीला मत द्या. मराठी या अर्थाने इथे घेतलं पाहिजे की एक ब्रँडिंग झालेलं आहे. पण मराठीचा मुद्दा नाही. मला हे म्हणायचं आहे की मुंबईमध्ये मराठी माणूस हा असुरक्षित आहे ही भावना फक्त ठाकरेंनी निर्माण केली का? तर असं नाही आहे ना. मुंबईमध्ये मराठी माणूस असुरक्षित आहे हे सांगणाऱ्या घटना मागच्या काही काळामध्ये घडल्या ना. म्हणजे संघाचे भैया जोशी इथे येणार आणि ते म्हणणार की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, तिकडे जाऊन कोणीतरी म्हणणार की मराठी माणसाला नोकरी देणार नाही, कोणीतरी म्हणणार की आमची सोसायटी गुजराती आहे, त्याच्यामध्ये येऊन तुम्ही प्रचार करू शकणार नाही. कबूतरखान्यांचा मुद्दा येणार. जैन जिमखाना झालेला आहे आपल्या आता, म्हणजे गिरगावकर त्यांचा मुद्दा जैन जिमखान्याचा आहे. असलाच पाहिजे ना. पण हे ठरवून पण असू शकतं ना, मराठी अमराठी निवडणूक याचा जर फायदा होणार असेल आणि जर असं घडत असेल की भाजपला जर अल्टिमेटली दिसत असेल की मराठी अमराठी करून त्याच्यात जर त्याला फायदा होणार असेल, मराठी आणि अमराठी झालं, ध्रुवीकरणाचा मुद्दा आहे. हेच म्हणायचं आहे की आपण जेव्हा डिलाय रोड आणि हा गिरगाव बोलतोय तेव्हा लक्षात घ्या तो मराठी एरिया आहे, त्यामुळे तिथे मराठी विभाग असल्यामुळे मराठीचं. पण त्याच्या पलीकडे परप्रांतीय आहेत, त्यांचे काही टप्पे आणि त्यांचे पॉकेट्स आहेत. तर दिल्लीमध्ये तुमच्याकडचा मेडिकलवाला वेगळा प्रचार करत असेल. मी महावीर नगरमध्ये कांदिवलीत महावीर नगर माझ्याकडचा मेडिकलवाला आणि दुकानदार आहे तो वेगळा प्रचार करतो. तर तिथे ती वेगळी भावना असते. जेव्हा एका बाजूला ही आक्रमक भूमिका घेतली जाते तेव्हा त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या बाजूलाही असते. आणि मुंबई ही अशी बहुविध आहे आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने असा प्रचार झालेला आहे, होत आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला. पण आपण अपेक्षा एवढी करूया की औषधांच्या गोळ्या विकणारे मेडिकलवाले कुठली धर्माची अफूची गोळी विकणार नाहीत, या निवडणुकीच्या निमित्तानं अपेक्षा करूयात. हा, नम्रता. मला वाटतंय ना मुंबईमध्ये किंवा आता सगळे हे जे मुद्दे चाललेले आहेत ना, कदाचित ह्याच्यामुळेच मुंबई हे एकमेव अशी महापालिका आहे जिथे प्रश्न पडलेला आहे की मुंबईचा महापौर हिंदू होणार, मुंबईकर होणार की मराठी होणार. कारण सगळ्या राजकारण्यांना हा मी प्रश्न विचारून झालाय पुण्यात कोण होणार,
होणार तर पुणेकर होणार आहे. धर्म आलेला नाही. नाशिकमध्ये कोण होणार? नाशिककर होणार. धर्म जातबीत काही आलेलं नाही, फक्त मुंबईमध्ये येत आहे. मॅडमला हे विचारतो कारण त्यांनी अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे आता ठाकरेंनी इतके वर्ष शिवसेनेने जे काही महापौर दिले त्यातला कोणी मुस्लिम होता किंवा हिंदूएतर होता अशातला भाग नाही आहे. तरी सुद्धा यावेळेला हिंदू की मुस्लिम किंवा कुठला इतर धर्मीय असं नॅरेटिव्ह मुळात का आलं? हे नरेटिव्ह आलं अर्थातच बुरखावाली एक ताई पण महापौर होऊ शकते असा MIMनी प्रचार केल्यामुळे. आपण जे काय बोलतो ना त्यातल्या काही गोष्टी आपण न्यूजरूममध्ये चर्चेला आणाव्या लागतील 15 तारखेला. आज जे काय फोन येत आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये MIM प्रचंड चालत आहे असं म्हणतायत. खरंच मतदानात बदलेल का आपल्याला माहीत नाही. हे छोटे 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 मुद्दे प्रचारात आणले जातात. भैयाजी जोशी जर गुजरातीबद्दल काही म्हणाले तर ते लगेच माफी पण मागतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा जो उजव्या विचार परिवाराचा पटकन मागे येऊन चूक सुधारण्याचा जो गुण आहे तो गुण मला काही इथल्या मराठी माणसामध्ये, मराठी माणसाचे स्वयंघोषित नेत्यांमध्ये या निवडणुकीत दिसला नाही. दुसरं असं की या निवडणुकीत जो काय प्रचार झाला ना त्यामुळे मलाही वाटायला लागलं मी उपरी आहे. प्रसन्न जोशी म्हणाले की मी पुण्याचा आहे. प्रसन्न जोशी म्हणाले मी पुण्याचा आहे पण माझा जन्म मुंबईत झाला आहे. माझा जन्म काही मुंबईत झाला नाही पण मुंबईशी माझं प्रचंड नातं आहे. माझी ही कर्मभूमी आहे. मला मुंबईत पूर आला तर रडू येतं. मग मुंबई माझी नाही का? उद्या म्हणजे आज परप्रांतीयांना बाहेरचे म्हणतात, उद्या मला पण उपरे म्हणायला लागतील. माझ्या गावातले जे एक मिनिट माझ्या गावातले जे नितीन गडकरी नावाचे नेते आहेत त्यांनी इथे 55 उड्डाणपूल बांधले. माझ्या गावातून आलेले जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी इथे प्रचंड मोठं इन्फ्रा उभं केलं. मग तुम्ही आम्हाला बाहेरचे मानून दूर का करतात? इथे काही मी पत्रकार म्हणून किंवा काही कोणाची बाजू घेत नाहीये. सन्मान्य नागपूरकर म्हणून तुम्हाला मुंबईमध्ये असुरक्षितता वाटते का या नॅरेटिव्ह? मला मुंबईत अजिबात असुरक्षितता वाटत नाही, कधीच नाही. मुंबई हे बहुभाषिक शहर आहे. ठाकरे जे हे इथले करतायत ना त्यामुळे मला ठाकरेंबद्दल प्रचंड कुतूहल आणि आदर असून एक परकेपणाची भावना वाटायला लागली आहे की नाही बाबा मी तर काही इथे जन्मलेली नाही. मग त्याच्यावर असंही निघालं की बाळासाहेब ठाकरेंचा पण जन्म मुंबईतला नाही. हे छोटे भेद सोडून द्यावेत. ते जे काय म्हणतात ना ते बरोबर आहे की इथे मला असा प्रश्न पडतो मॅडम, तुम्ही जी मांडणी करताय त्यामुळे मला असा प्रश्न पडतो. मांडणी पूर्ण होते. रामाचं काय मराठी माणसाला वावडंय असं नाही, त्याबरोबरच खंडोबा वगैरे हे सगळे विषय यायला पाहिजेत. कोणी राष्ट्रवादाची विचित्र संकल्पना मांडू नये हे खरं आहे. पण इथे केवळ 30% मराठी असताना 70% अमराठी आहेत. पण या मुंबईमध्ये फक्त 2दा अमराठी महापौर झाला. त्यामुळे हे मराठीच्या नावाने जे राजकारण होत आहे ना ते मुस्लिमही मराठी बोलतात, मुस्लिमही मराठी आहेत, मातृभाषेने मराठी. आणि समजा जर एखादा मुस्लिम मुंबईच्या प्रगतीसाठी काहीतरी करत असेल तर त्यांनी निश्चित महापौर व्हावं. कोणी रोखलंय पण तसा कोणीतरी एखादा मुस्लिम नेता समोर यायला पाहिजे. इंदिरा गांधी या महिला होत्या, त्यांच्यात प्रचंड गुण होते म्हणून त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनी जगाचा नकाशा बदलवला. पण म्हणून मी महिलेला करीन पंतप्रधान असं म्हणून होत नाही. तसा नेतृत्व गुण असलेलं कोणीतरी समोर यावं लागतं. असा कोणी जर मुस्लिम नेता आला तर तो जरूर मुंबईचा महापौर होईल. आपण सर्वांनी म्हणजे पत्रकार म्हणून त्याला पाठिंबा द्यावा लागेल. सर्वांना विचारायचं आहे की मुस्लिम महापौर किंवा हिंदूएतर महापौर मुंबईमध्ये होणं या गोष्टीला मुळात आक्षेप का असू शकतो? हा आक्षेप म्हणजे मुळात ठाकरेंकडे जो एक मराठी आणि मुस्लिम असं समीकरण गेल्या काही निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं. त्याचं ठाकरेंचं जे मुंबईत अर्ध्या जागा विधानसभेला आल्या किंवा लोकसभेला त्यांना चांगलं यश मिळालं मुंबईमध्ये, त्याचं एक कारण असं होतं की मराठी आणि मुस्लिम एकत्र आले. आणि अशा वेळी मराठी मतं किंवा हिंदू मतं त्यांच्यापासून तोडणं, तर त्याच्यासाठी भाजपसाठी काय प्रचार करण्यासाठी चांगला मुद्दा होता. तर आता एखाद्या मोहल्ल्यातून महापौर होईल असं भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगायला सुरुवात केली आणि तिथून मग मराठी होईल, हिंदू मराठी होईल असं सगळं नरेटिव्ह सेट होत गेलं. तर मुळात एकमेकांपासून मतदार हिरावणं आणि आपल्याकडे ओढणं एवढंच त्याचं राजकीय समीकरण होतं की ती मतं तोडणं, त्याच्यापासून तोडणं आणि आपल्याकडे ओढणं. फक्त एक शेवटचा मुद्दा म्हणा की मला पुण्यातल्या यावेळेचं सर्वाधिक जागला अजित पवारांची घोषणा आवडली की मेट्रोमधून आम्ही मेट्रो आणि बसमधनं फुकट प्रवाशांना पुणेकरांना देऊ. अशा कुठल्या गोष्टीवर मुंबईत का आपण चर्चा करू शकत नाही? प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला ते मराठी अमराठी हिंदू मुस्लिम हे करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर तो चुकीचाच आहे. तो कोणाकडनंही होत असेल तरी
तर माझं म्हणणं की म्हणजे विकासाच्या पातळीवर, प्रगतीच्या पातळीवर काहीतरी मुंबईकरांसाठी ठोस असणारं असं अशावरती आपली निवडणूक का जात नाही ती अगदी 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 बरोबर मुद्दा आहे. हा आता अस्मितेचा मुद्दा झालेला आहे. ठाकरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांना एकत्र येण्यासाठी मुद्दा कुठला लागतो तर त्यांनी मराठीचा मुद्दा घेतला. मराठी हिंदीला विरोध करण्याच्या नावाखाली, मराठीच्या नावाखाली जेव्हा ते एकवटतात तेव्हा मराठी हा मुद्दा होणारच. आणि हे सगळं राजकारण आहे, हे भावनिक राजकारण आहे. या सगळ्या इमोशनल अपीलमध्ये जेव्हा त्यांना माहिती आहे की मराठीचा मुद्दाच चालणार, तर त्यामुळे सामान्य जर मतदाराला इम्प्रेस करण्यासाठी त्यांना मराठीचा मुद्दाच. मला सांगा, मुंबईमध्ये मराठी माणसावर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस बीजेपी कुठं असते, त्यावेळेस ठाकरे शिंदेची शिवसेना कुठे असते, त्यावेळेस मनसे आणि शिवसेनाच रस्त्यावर उतरते ना बाळासाहेब उद्धव ठाकरेंची. त्यावेळेस मराठी माणसावर अन्याय होते, तेव्हा बाकीचे पक्ष कुठे असतात. हे फक्त मतांसाठी त्यांना दुखवत नाही परप्रांत्याला. अरे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि त्या मुंबईत मराठी वाचवा बॅनर लागतात, ही शर्मेची बाब आहे. आपल्या अस्मितेसाठी तरी उभं राहायला पाहिजे. हे बाकीचे राहतात खूप आहे मराठीवरती अन्याय झाल्यावरती किंवा मराठी माणसाला मारल्यावरती, फक्त मनसेच उतरते ना. दोन्हीकडनं भावना तीव्र आहेत. त्यामुळे अर्थातच ही चर्चा जितकी आपण लांबवत जाऊ तितकी ती लांबत जाईल. आपल्याकडे वेळ अपुरा आहे, त्यामुळे या चर्चेमध्ये आपल्याला थांबावं लागेल. अर्थातच उद्या जे काही असणार आहे प्रत्येकाचं उत्तर ते प्रत्येकजण लोकशाहीने दिलेल्या आपल्याला अधिकाराचा वापर करून मतपेटीमध्ये EVM मध्ये ते मत मांडणार आहे, टाकणार आहे आणि त्यानंतर लगेचच परवा तो निकालसुद्धा आपल्या समोर असणार आहे. ठाकरे हे मराठीसाठी एकत्र आलेले आहेत असं ते सांगतायत, पण मराठी माणूस त्यांच्यासाठी एकत्र येऊन मतदान करणार का, हा खरा कळीचा मुद्दा जेव्हा आपण मुंबईच्या विशेषत्वानं निवडणुकीविषयी बोलतोय तेव्हा असणार आहे. त्यामुळे त्याचं उत्तर अर्थातच आपल्याला निकालांती समोर येईल. आजच्या या गप्पा आपण खरं तर इथेच थांबवतोय आणि बातम्यांचा ओघ हा पुढारी न्यूजवरती सुरूच राहणार आहात. पाहत राहा पुढारी न्यूज.